मधमाशी आणि निसर्गाचं चक्र अगदी कसं आहे? थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईननी असं म्हटलं की ज्या दिवशी पृथ्वी तलावावरून मधमाशी नष्ट होईल त्याच्या 4 वर्षात मनुष्य प्राणी सुद्धा रासाला लागेल. आपण थोडंसं खोलात जाऊ. आता आइन्स्टाईन रिअली ही वॉज अ ग्रेट सायंटिस्ट, पण आइन्स्टाईन हे फिजिक्सचे शास्त्रज्ञ होते, फिजिक्स वैज्ञानिक होते. तरी सुद्धा त्यांनी ह्या कीटकाबद्दल असं का म्हटलं, त्यांना तो अभ्यास का करावासा वाटला? का करावा असं? अगदी बरोबर. मधमाशी ही जेव्हा फुलावर जाते तर ती आपल्या पोटामध्ये रस किंवा मध घेते. बर. आणि आपल्या पायामध्ये जी मागचे जे हँडलेग्स असतात त्या पायामध्ये पराग किंवा पोलन. पराग म्हणजे काय? तर पराग इज नथिंग बट द मेल युनिट ऑफ द फ्लॉवर. फुलामधील पुंकेशर जेवढेही जीव आहे त्या प्रत्येकामध्ये मेल अँड फिमेल हे असतं. हे एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे. जोपर्यंत मेल अँड फिमेल युनिट हे येत नाही, तो यांचं समागम होत नाही, तोपर्यंत तिसरा जीव हा प्रजनन होत नाही. जेव्हा मधमाशी एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जेव्हा जाते तर हा पुंकेसर दुसऱ्या फुलामधील असलेल्या स्त्री केशरशी अटॅच होतो. त्याच्यावर त्यातले ते जे ग्रेन्स असतात ते शिंपडले जातात किंवा ते त्याच्यासोबत अट्रॅक्ट होतात. ओके. आणि म्हणून त्या फुलांमध्ये त्या झाडांमध्ये बीजरोपण होतं आणि फळ तयार होतं. बरोबर. पुंकेशर आणि स्त्री केशर हे झाडांमध्ये असतं. आणि म्हणून आइन्स्टाईन सारख्या माणसाने म्हटलं की जर मधमाशीच या जगातून नष्ट झाली तर हे वन राहणार नाही, ही सृष्टी राहणार नाही, हे पिकं राहणार नाही आणि नॅचरली मनुष्य सुद्धा रासाला लागेल.